अरे माधवा, आज कचेरीतून आल्या आल्या थेट स्वयंपाकघरातच आलास? काही हवे होते का तूस? नाही सुभद्रा काकू, आम्ही तुमच्याशी काही बोलण्यासाठी आलो आहोत. केली वाटतं आल्या आल्या चहाडी रमेने. नाही काकू, त्यांची आणि आमची भेटही झालेली नाही अजून, पण आपल्याच मनाने कबुली दिलेली दिसते की जे झाले ते योग्य नव्हते, हो ना काकू? आपण वडील आहात, लहानपणापासूनच आम्ही आपणास मान देत आहोत. तोच आदर कायम ठेवून आम्ही आपणास सांगू इच्छितो की रमांचे मनात असे उपवासाचे वगैरे काही भरवत जाऊ नका. त्या वयाने लहान आहेत, त्यांना हे सारे झेपणार नाही. आणि पहिल्या रमांशी त्यांची तुलना करणे हेही योग्य नव्हे. अशाने त्यांचे मनात न्यूनगंड निर्माण होईल. आपला कल वाद करण्याकडे असला तरी आपल्या पोटी माया आहे हे आम्हास चांगलेच ठाऊक आहे. अरे माधवा, पण रमेच्याच पदरी पुण्य पडावे म्हणूनच सांगितले होते हो मी हे उपवासाचे. नाही तुम्ही कशाला जाते तीच काही सांगावयास? काकू, उपवासाने देहाची आणि मनाची शुद्धी व्हावयास हवी. पाप पुण्याचा येथे काहीही संबंध नाही. त्या पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. अरे माधवा, अरे काय ते? त्यावर आपण जरूर चर्चा करू, पण नंतर कधीतरी. तूर्त आपण एवढेच ध्यानी घ्या, या उपवासात वगैरे रमांनी वेळ घालवावा असे नाही वाटत आम्हास. तोच वेळ जर त्यांनी अभ्यासास दिला तर तो सत्कारणी लागेल. रमा काय करीत आहेत, का करीत आहेत याकडे आमचे पूर्ण लक्ष आहे. आपण काळजी करू नये. माझा माधव त्या रमेसाठी मला बोलला? नाही 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 नाही, आता नाही हो राहायची मी या घरात, नाहीच राहायची. अहो, दूध आणले आहे आपल्यासाठी. अहो, आपण बोलत नाही आहात का माझ्याशी? काय झाले? आजचे उपवासाचे प्रकरण काही आम्हास फारसे रुचलेले नाही. रमाबाई, अहो कोणास विचारून आपण हा उपवासाचा घाट घातलात? नाही, म्हणजे मी बाळंबटजींना विचारले होते. पण मुळात निर्जळी उपवास, 121 मोदक हे सारे आपल्या डोक्यात आले तरी कोठून? चहाडी करावयाची नाही हे आपले व्रत आहे, चांगलेच आहे. पण रमा, या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट आमच्या कानापर्यंत पोचतेच. उपवास म्हणजे काय हे तरी ठाऊक आहे आपणास? रुची पालट म्हणून आरोग्यास लाभदायी, पचावयास हलके आणि मर्यादित भोजन घेणे हा त्याचा एक भाग झाला. उपवास हा शब्द उपविशती या संस्कृत शब्दापासून आलेला आहे. उपविशती म्हणजे परमेश्वरासमोर, परमेश्वराजवळ बसणे
साऱ्या जगास विसरून परमेश्वराच्या चिंतनात तल्लीन होणे म्हणजे उपवास. परंतु दुर्दैवाने लोकांनी यातील आंतरिक तल्लीनता बाजूस ठेवली आणि खायचे प्यायचे नाही किंवा फळे कंदमुळे खावयाची या बाह्य गोष्टींचे अनुकरण केले. रमा, कोणतीही गोष्ट करताना त्याचा संपूर्ण अर्थ आपणास ठाऊक हवा. कळले ना? हो, कळले आणि आवडले सुद्धा. आज सुभद्रा काकूंच्या बोलण्यात येऊन जी व्यर्थ मेहनत तुम्ही केलीत, तोच वेळ जर अभ्यासात खर्च केला असतात तर किती उपयोगी पडले असते, नाही का? हो. रमा, अशा काय पाहत आहात आमच्याकडे? मी माझ्या देवाकडे पाहते आहे. काय? हो, आईने सांगितले होते की पती परमेश्वरा समान असतो. आणि पत्नीची जागा त्याच्या चरणापाशी असते. आणि तुम्हीच तर आत्ता सांगितलेत ना, उपवास म्हणजे आपल्या परमेश्वराच्या जवळ असणे, याचे चिंतन करणे. मग तुम्हीच माझे परमेश्वर आहात ना? अहो रमाबाई, आम्ही काही आपले परमेश्वर नाही. आम्ही माणूसच आहोत. आणि कोणताही पती परमेश्वर नसतो. पती पत्नींचे स्थान एकमेकांच्या हृदयात असते. ते एकमेकांचे सहचर असतात. म्हणजे बरोबरीने राहणारे, बरोबरीने जगणारे असतात. आणि रमाबाई, आपण आम्हास परमेश्वर मानून आंधळेपणाने आमची भक्ती केलीत तर आम्ही इतका वेळ जे काही बोललो ते व्यर्थच गेले म्हणावयाचे. नाही, आपले बोलणे, आपले विचार मला खूप आवडतात. आणि आपल्यापाशी असताना मला खूप छान वाटते. गणपती बाप्पाशी बोलताना जसे वाटते ना, अगदी तसेच वाटते. म्हणजे मी माझ्या मनातील सारे काही गणपती बाप्पाला सांगू शकते आणि बाप्पा जगातील कोणतीही गोष्ट करू शकतो. तसेच बरे रमाबाई, आता एक करावयाचे. आता आपणही आमच्या सोबत जेवून घ्या आणि हे निर्जळी उपवासाचे पारणे फेडा. पण मी ठरवल्याप्रमाणे मला आजचा उपवास करू द्या ना. अहो ऐका आमचे, सोडा उपवास. बरे, मग मी आज उपवास सोडला तर चालेल ना? हो, चालेल की. आणि रमाबाई, तुमच्या मनास जे पटेल, योग्य वाटेल आणि मुख्य म्हणजे आनंद देईल ते करा. पण आज आपणास आनंद होईल अशी एक गोष्ट करणार आहोत आम्ही. हो, आणि ती कोणती बरे? आज आम्ही तुम्हाला एक संपूर्ण धडा वाचून दाखविणार आहोत. काय? खरेच? हो, खरेच. तुम्ही काहीही म्हणालात तरी तुम्ही माझे परमेश्वरच आहात. अगं सरस्वती, गेल्या कुठे म्हणायच्या वंश? माहित नाही, मला तर म्हणाल्या शेजारच्या फडके काकून घेऊन जाते आहे. बरं, मी जाऊन बघून येते. अगं बाई वंश, वंश तुम्ही आपल्या मूळ घरी गेले होते. थोरलीच्या नाकावर टिचून दागिन्यांचा डबा घेऊन आलीये. अगं बाई, काय सांगताय? त्यांनी दागिने दिले? नाही म्हणजे काकू सासूबाईने दागिने दिले? अशी कशी देणार नाही? तिला चांगले ठाऊके. आईने उमा वहिनींना दिले होते दागिने. मी म्हणाले तिला, अगो तुला मूल ना बाळ, तुला कशाला हवेत दागिने? आमच्या दाजी केशवच्या बायकांना, आमच्या सरस्वतीला होतील होय दागिने? तसे दिले मुकाट्यानं. घ्या, नेऊन ठेवा आत.
भागीरथी, अगं बाई भाऊजी, वंसा गुळ पाणी आणा. नकोय मला गोळ पाणी. तो अण्णा हिला माझ्या घरी दागिन्यांची चोरी करायला पाठवतो आणि वरती असे दाखवतात की काही घडलेच नाही. अहो काय बोलताय हे भाऊजी? जाऊबाईंनी स्वतः हा डबा वंसांच्या हाती दिला आणि जाऊबाईंनी इथून दागिने नेताना 2 दिवसांनी परत करते असे सांगूनच नेले होते. वंस स्वतःच्याच घरी चोरी करतील का? खोटं बोलते ही, खोटं. माझ्या बायकोकडून हिसकावून आणले तिने दागिने आणि इथे येऊन खोटं सांगतेय. दादा काय बोलतोयस तू हे? मला उलट बोलतेस. का आता सोडणार नाही मी तुम्हाला. आत्यावर हात लावलात आणि ते दागिने परत मिळायचे नाहीत आता. आणि नदीकाठचं घर जर 2 दिवसात मोकळं झालं नाही ना तर गाठ माझ्याशी आहे काका, लक्षात ठेवा. माझ्यावर हात उचललास, माझ्यावर. बघून घेईन तुम्हाला, बघून घेणे की काय. खोटे दावे लावणारे लोक तुम्ही काय बघून घ्या. तुमचे दात तुमच्या घशात घालतो की नाही बघून घ्या. निघा. बघू बघू कोण कुणाचे दात घशात घालते ते. बघून घेतो एकेकाला. गोपाळ, अहो वंस, वंस. अहो काय झाले रमाबाई, वाचताय ना धडा? हो मी वाचते आहे, पण आपण असे खाली बसला आहात. हे पहा रमाबाई, आता आपण धडा वाचणार आहात म्हणजे आपण वक्ते आहात आणि आम्ही श्रोते आहोत, तेव्हा आम्ही येथेच ठीक आहोत. करा, सुरुवात करा. हो पण चुकले तर? आपले चुकणारच नाही असा निश्चय करूनच वाचा आणि चुकले तरी सुधारून पुन्हा वाचावयाचे. हे पहा, आम्ही काही तुम्हास रागे भरणार नाही, पण तुमचा प्रयत्न मात्र पूर्ण आणि प्रामाणिक हवा. चला आता नमनाला घडाभर तेल नको. करा सुरुवात. हो आता काय झाले? गुरुला वंदन नको का करावयास? यशस्वी व्हा, मोठ्या व्हा. ब ड ब डे का स व. बाहेरील एका तळ्यात एक कासव, 3 मासे आणि 2 हंस राहत होते. एक दिवस कोळ्यांनी जाळे टाकून 3 मासे पकडून नेले. ते पाहून कासव घाबरले. मला आता दुसऱ्या तळ्यात जायचे आहे असे ते म्हणू लागले. पण एवढे अंतर चालत कसे जाणार म्हणून ते हंसांना म्हणाले की आपल्या चोचीत एक काठी धरा, ती मी तोंडाने घट्ट धरून ठेवेन. तुम्ही मला उडत उडत त्या तळ्यात नेऊन सोडा. हंस म्हणाले, आपली
पाहून लोक हसतील, तुला नावे ठेवतील, तेव्हा तू तोंड उघडलेस तर पडशील व कपाळ मोक्ष होईल, तेव्हा कासव म्हणाले, मी काही एवढा मूर्ख नाही. मग ठरवल्याप्रमाणे ते तिघे आकाश मार्गे निघाले. ते पाहून लोक गमतीने हसू लागले. गुराखी म्हणाले, कासवाने बोलण्यासाठी तोंड उघडले की ते खाली पडेल, मग आपण त्या शिजवून खाऊ. दुसरे म्हणाले, नाही, भाजून खाऊ. हे ऐकून कासव संतापले व म्हणाले, तोंड उघडायला मी काय मूर्ख नाही. पण हे बोलण्यासाठी त्याने तोंड उघडले. मग व त्यामुळे ते खाली पडून त्याचा कपाळ मोक्ष झाला. तात्पर्य आपल्या हितासाठी मित्रांनी केलेला उपदेश विसरू नये. मी खरेच धडा वाचला. धडा वाचला. अम्मा, काय झाले? आम्ही शब्दात नाही सांगू शकत आपणास. दुर्गाक्का, नारू, पांडू, दुर्गाक्का,